नमस्कार, एच जे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाटार निंबाळकर फलटण या जिल्हा परिषद गटात आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. भाऊसाहेब ज्ञानदेव खताळ. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागतंय. 35 वर्षामध्ये तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये किती विकास झालाय का नाही, काय सांगाल? विकास काही झालेला नाही आणि आता भाजपच्या माध्यमातून होणार आहे. काय विकास झाला पाहिजे तुम्हाला काय वाटते? लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. पाण्याचा जो मूलभूत प्रश्न असतो तो सगळं सुटलं पाहिजे. 35 वर्षात विकास झालाय का? थोड्याफार प्रमाणात झालेला आहे, एवढा काय झाला नाही म्हणावा असा झालेला नाही. 35 वर्ष काय मग आता कोणाच्या माध्यमातून विकास होईल तुम्हाला काय वाटतंय? रणजितदादाच्या माध्यमातून विकास होईल. रणजितदादांच्याच माध्यमातून का होईल? का वाटतं तुम्हाला रणजितदादांच्या माध्यमातून? ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही भाजपचीच लागणार आहे. फलटण तालुक्यात पूर्ण भाजपच होणार आहे. दादा नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषदचं इलेक्शन लागतंय. तुमच्या मनातील भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि कोण असावा तुम्हाला काय वाटते? लोकांचे जो काम करेल तो जिल्हा परिषद सदस्य असावा. दादाचे आम्हाला सांगतील रणजित दादा, त्यांच्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद सदस्य करू. त्यांच्यात आम्हाला विष्णुपंत लोखंडे त्यांचं आम्ही समजू शकतो जिल्हा परिषद सदस्यासाठी. 35 वर्षामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या गटाचा विकास झालाय का तुमच्या? काहीच नाही झाला. काही विकास झाला नाही, रस्ते झाले नाहीत. पाण्याचा रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. एकही काम झालेलं नाही. जर काम झालं असतं राज्य शिवसेने ही परिस्थिती आलेली असते ना. राजगटाची परिस्थिती काय, एकही माणूस मिळत नाही त्यांना. काय मिळत नाही, विकासच काय केलेला नाही ना. मग काय करावं लागेल विकास करण्यासाठी तुम्हाला काय वाटते? महत्वाचं पाण्याचे रस्ते केली पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा महत्वाचा मूलभूत विषय आहे तो पाण्याचा रस्ते. काय दुसरा पाण्याचा विषय, पाणी अजून भरपूर गावांना पोचलेलं नाही. पाण्याचं म्हणजे 2 समस्या सोडवलं तर विकास होऊ शकतो बऱ्यापैकी इथं. दादा नमस्ते. काय सांगाल, सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन लागतंय. तुम्ही अनुभवी नेते आहात, ज्येष्ठ नेते आहात. तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषदेमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा किंवा त्यांनी काय कामं केली पाहिजे तुम्हाला काय वाटते? गावासाठी रस्ते, पाणी, लोकांच्या अडचणीत उभा राहणे आणि त्यांना मदत करणे संकटात. प्रत्येक माणसाला कुणी निवडून आल्यानंतर पार्टी बिर्टी नाही पाहिजे, असा असावा. 35 वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमचा विकास झालाय का तुम्हाला काय वाटते? आता मिरगाव ह्या गावचा तर कसलाच विकास झाला नाही. निरा देवघर या संदर्भात आमचं गाव बरेच दिवस ह्याच्यात आहे, 20 वर्षात मागं गेले. त्यामुळं आम्हाला पाणी नाही, त्यामुळं आम्हाला हे भाजपचं बरं आहे ना. भाजपच्या माध्यमातून तुम्ही म्हणता विकास होईल, मग काय काय विकास करून घ्याल तुम्ही? आता रस्ता, कॅनेलचं काम होते, पाणी येते. आम्हाला रणजितदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? काय पसंती आता दादा काय बोलते, दादा आम्हाला सांगतील ते आम्ही दादाच ऐकणार. शक्यतो आम्हाला आता तरुण पिढीत म्हणलं तर जरा विष्णू बरा आहे असं आम्हाला वाटतं. 35 वर्ष झालं जिल्हा परिषद सदस्य हे राज्य गटाकडे सत्ता होती. त्यांनी विकास केलाय का? काही सुद्धा कामं झालेली नाहीत. आमची परिस्थिती वाईट आहे. मिरगाव मग ते तर म्हणतात आम्ही लय विकास केलाय. अजिबात मिरगाववर त्यांनी कसलंच लक्ष दिलं नाही. आता जिथून दादा घेत उतरले तिथून मिरगाव मध्ये बरीचशी कामं झालेली आणि ते दादांनीच केलेली. काय काय कामं केली दादांनी? अहो, दादांनी रस्त्यांची कामं केली, ग्रामपंचायतीचे हाफीजची कामं केली, मशानभूमी केली, मंडपची कामं केली. पाणी आता माझ्या स्वतःच्या वावरातनं कॅनल गेलाय. कसली कामं करायला पाहिजेत आणि दादांनी भरपूर कामं केली. आता जे जिल्हा परिषदचं इलेक्शन लागणार आहे, मग तुम्ही कुठल्या उमेदवाराला पसंती देणार आहात? जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीच्या कुठल्या उमेदवाराला पसंती देणार? शेवटी कसं आहे बरं का, आता ते विषय दादांचा आहे. दादा आम्हाला दगड जरी म्हणले ना, ह्या दगडापाशी राखान बसा, तरी आम्ही बसणार. आमच्या तरुण पिढीत मला विष्णू बरा दिसतो. मग तुमचं म्हणणं आहे दादा जे सांगतील तो आमचा उमेदवार शेवट. दादा नमस्ते. आपलं नाव सांगा. राहुल सर. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार आता वाहू लागलंय. केव्हाही आचारसंहिता लागू शकते. तुम्हाला काय वाटते भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि त्याने काय काय कामं केली पाहिजेत? भावी जिल्हा परिषद सदस्य हा आमच्यासारख्या गोरगरीब सामान्य जनतेत बसणारा असावा. त्याने जनतेची कामं ऐकून घेतली पाहिजेत, नुसती ऐकून घेतल्यात ती पूर्ण केली पाहिजेत असा सदस्य असावा. असा सदस्य म्हणून आम्ही विष्णुपंत लोखंडे यांना हे देतोय,
पाठिंबा देतोय. पण शेवटी जे रणजितदादा, प्रताप साळुंके पाटील, दादा साळुंके पाटील, आमदार साहेब, या सगळ्या लोकांनी जे आम्हाला जे लोक बनतील ते धोरण, तेच धोरण असेल आमचं. 35 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास झालाय का? 100% जो व्हायला पाहिजे होता त्या ताकदीने विकास झालेलाच नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आम्हाला आज भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. कारण जसं रणजितदादा खासदार झाले तेव्हापासून रस्त्यांची बऱ्यापैकी कामं झाली. नीरा देवघर प्रकल्पाचं काम आज फलटण तालुक्याच्या वेशीतून आतमध्ये आलंय. पाणी लवकरच पडणार आहे. आज दादांसारखा नेता म्हणजे दादांनी स्पष्टपणे सांगितलं की नीरा देवघरचं पाणी जोपर्यंत माझ्या तालुक्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत मी कुठलाही हार, बुके, शाल तुमचं स्वीकारणार नाही. त्याबद्दल दादांचा मला अभिमान वाटतो आणि काम प्रत्यक्षात अतिशय असं वेगाने चालू आहे. त्यामुळं आज जर आपण तशा लोकांच्या पाठीमागे उभं राहिलो तर 100% तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जे लोक आम्हाला देतील तोच आमचा जिल्हा परिषद सदस्य असेल. आणि आम्ही बऱ्यापैकी दादांना सांगू, आमच्या ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून दादांपर्यंत आमचा मेसेज देऊ की विष्णुपंत लोखंडे यांना आमच्या वाटर जिल्हा परिषद गटातून पसंती देण्यात यावी. विष्णुपंत लोखंडे यांचं काम कसं आहे? विष्णुपंत लोखंडे यांचं काम म्हणजे पहिल्यापासून सर्वसामान्य लोकांच्यात उठणं बसणं, सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. कुणाचं सुखदुःखात असेल सगळ्यात पहिल्यांदा उभे राहणारं नेतृत्व म्हणून विष्णुपंत लोखंडे यांना आम्ही पसंत करू. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सोपान सर. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागतंय, भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? भावी जिल्हा परिषद सदस्य विष्णुअण्णांसारखी पसंती आहे आमच्या गावची. विष्णू अण्णा यांनाच का पसंती देत आहे? काम आहेत त्यांची इकडं, अनुभव आहे जुना, पंचायत समितीत लढलेत. मग आता सरपंच होते, मग सरपंच होते तेव्हा त्यांनी काय काय कामं केल्यात? सरपंच त्यांनी त्यांच्या गावाला भरपूर कामं केली, त्यांनी पंचायत समितीसाठी बी भरपूर कामं केलेत आणि भागात मदत आहे सगळीकडे त्यांची. मग आता 35 वर्षामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातून विकास झालाय का? तुम्हाला काय वाटतं? आता आमच्या गावची सत्ताच राजांकडे 30 वर्ष झाली. आमच्या गावचा कसलाच विकास नाही. जे काही विकास झाला ते दादांनी केलाय आणि कमीच नाही केलाय. मग काय वाटतंय, कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? विष्णुअण्णांसारखा. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय, तुम्हाला काय वाटतंय कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? जे दादा ठरवतील ते उमेदवार आम्हाला मान्य असेल. दादांनी जर एखादा उमेदवार गरीब कुटुंबातील उमेदवार दिली तर त्याला तुम्ही मतदान करणार का? हो, त्यालाच करा. मग कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? सामान्य माणसात बसणारा उठणारा असावा. सामान्य माणसाच्या अडीअडचणीला उभा राहणारा उमेदवार असावा. 35 वर्षामध्ये लाईट असेल, पाणी असेल किंवा स्मशानभूमी असेल, हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कामं येतात. हे 35 वर्षामध्ये झाल्यात का किंवा नाही झाले? तुमचं काय मत आहे? 35 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य जो झाला तो आमच्या गावात कधी आलाच मग कामच केली नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही. नक्कीच ते या सातारा जिल्ह्यातील मिरगाव येथील ग्रामस्थ त्यांचं असं म्हणणं आहे की 35 वर्षामध्ये आमच्या कुठल्याही गावचा राजे गटाच्या माध्यमातून विकास झाला नाही. धन्यवाद.